इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 मध्ये आज आपण इतिहास आणि कालसंकल्पना या पाठाचा अभ्यास करणार आहोत. इतिहास आणि कालसंकल्पना या पाठाचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण करणार आहोत. 2.1 काळाची विभागणी आणि कालरेषा. 2.2 कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती. 2.3 इतिहासाची कालविभागणी आणि 2.4 कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती या मुद्द्यांच्या आधारे आपण या पाठाचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा आपण पाहूया. 2.1 काळाची विभागणी आणि कालरेषा. काळ समजावून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काळ अखंड असतो, पण आपल्या सोयीसाठी आपण त्याचे विभाजन करतो. काळाचे विभाजन आपण कोणत्या उद्देशाने आणि कोणत्या पद्धतीने करतो यावर काळ समजावून घेण्याच्या पद्धती अवलंबून असतात. उदाहरणार्थ, सूर्योदय झाला की आपण म्हणतो दिवस उजाडला, सकाळ झाली. सूर्यास्त झाला की आपण म्हणतो दिवस मावळला, संध्याकाळ झाली. दिवस मावळून संध्याकाळ झाली की थोड्याच वेळात अंधार पडून रात्र होते. म्हणजे आपण काळाचे विभाजन दिवस आणि रात्र या 2 घटकांमध्ये केले असा त्याचा अर्थ होतो. आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरते, तसेच ती सूर्याभोवतीही फिरते. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे, म्हणजे स्वतःचा त्याला प्रकाश असतो. सूर्यकिरणांपासून सतत प्रकाश मिळतो, तरीही आपल्याला मात्र दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार. हे कसे घडते? पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना तिचा जो पृष्ठभाग सूर्यासमोर येत राहतो तिचे उजेड होतो, आणि जो भाग सूर्यासमोरून दूर जात राहतो तिथे अंधार होत जातो. पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास 24 तासांचा अवधी लागतो. सुमारे 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असा हा अवधी असतो. अशा प्रकारचा एक दिवस आणि एक रात्र मिळून होणाऱ्या काळालाही व्यापक अर्थाने एक दिवस असे म्हणतात. असा एक दिवस म्हणजे एक वार होय. सोमवार ते रविवार असा 7 वारांचा एक आठवडा, 2 आठवड्यांचा एक पंधरवडा, 4 आठवड्यांचा म्हणजेच 2 पंधरवड्यांचा एक महिना आणि 12 महिन्यांचे एक वर्ष. अशा पद्धतीने आपण काळांची क्रमवार विभागणी करतो. वर्षामागून वर्ष संपत संपत 100 वर्षाचा काळ संपला की 1 शतक पूर्ण होते. अशी 10 शतके म्हणजे 1000 वर्षे संपली की 1 सहस्त्रक पूर्ण होते. काळाच्या अशा विभागणीला एकरेखिक विभागणी असे म्हणतात. इसवी सनाचा काळ. एकरेखिक विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते. इतिहासाच्या पुस्तकामध्येही एका पाठोपाठ घडलेल्या घटनांची साखळी अशाच एकरेखिक पद्धतीने क्रमशः मांडलेली असते. त्यासाठी सर्वसाधारणपणे इसवी सनाचा उपयोग केला जातो. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर आधारलेली असते. येशू ख्रिस्तांच्या स्मरणात इसवी सनाची सुरुवात झाली. मराठीतील इसवी हा शब्द
येशू या नावाशी संबंधित आहे. ज्या वर्षापासून इसवी सनाची सुरुवात झाली ते इसवी सनाचे पहिले वर्ष. त्या वर्षाची सुरुवात 1 या संख्येनं दाखवली जाते. नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या पुढच्या दिशेने चढत जाते. इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ इसवी सन 1 ते 1000 असा लिहिला जातो. इसवी सनापूर्वीचा काळ. इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते. या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या पद्धतीनं मांडली जाते. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात इसवी सन पूर्व 100 या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपले. तसेच इसवी सनापूर्वी पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात इसवी सन पूर्व 1000 या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपले. म्हणून इसवी सनापूर्वीच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 100 ते 1 आणि इसवी सनापूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 1000 ते 1 असा आहे. इसवी सनापूर्वीचा कालखंड लिहिण्याची पद्धत आपण काही उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेऊ. वर्धमान महावीरांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असा लिहिला जातो. गौतम बुद्धांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 असा लिहिला जातो. 2.2 कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती. कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे. काळ मोजण्याची आपल्याला माहीत असलेली एकके पुढील प्रमाणे आहेत: सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक. यामधलं सेकंद हे सर्वात छोटं एकक आहे. जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. त्यामध्ये इसवी सन ही पद्धत अधिक प्रचारात आहे. सर्वसाधारणपणे संबंधित महिन्यातील त्या दिवसाचा क्रमांक, चालू महिन्याचे नाव किंवा क्रमांक आणि चालू वर्षाचा क्रमांक अशा क्रमाने आपण दिनांक लिहितो. तारीख हाही दिनांकाचा समानार्थी शब्द प्रचारात आहे. कालगणनेच्या इतरही पद्धती आहेत. इसवी सनाची सुरुवात येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ झाली. या ठिकाणी आपल्याला इसवी सन पूर्व आणि इसवी सन याची एक कालरेषा दिलेली आहे. यावरून आपल्याला कालगणनेची संकल्पना लक्षात येईल. हे आपण पाहिले आहे. एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणार्थ नव्या कालगणनेची सुरुवात केली जाण्याची प्रथा पूर्वीपासून अस्तित्वात होती. उदाहरणार्थ, एखाद्या पराक्रमी राजाच्या राज्याभिषेकाची घटना. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात केली होती. हे आपल्याला माहिती आहे. 1630 महाराजांचा जन्म, 1645 स्वराज्याची शपथ, 1666 आग्र्याहून सुटका, 1674 राज्याभिषेक
आणि 1680 मृत्यू. शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले. या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असे म्हटले जाते. दोन 2.3 इतिहासाची कालविभागणी. इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे हे आपण पहिल्या पाठात पाहिले आहे. त्यावरून आपल्या हेही लक्षात येते की होऊन गेलेला काळ हा सर्व भूतकाळ होय. भूतकाळ हाच इतिहासाचा काळ आहे. व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्तीपर्यंतच्या काळापर्यंत मागे जातो हे लक्षात घ्यायला हवे. सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. आपली पृथ्वी हा त्या सूर्यमालेतील एक ग्रह आहे. याचा अर्थ आपली पृथ्वीची उत्पत्तीसुद्धा सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली. पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत मागे जाणारा 4.5 अब्ज वर्षाचा एवढा मोठा काळ एकदम समजावून घेणं सोपे नाही. म्हणून तो टप्प्याटप्प्याने समजावून घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी इतिहासाच्या काळाची विभागणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने 2 टप्पे मानलेले आहेत. एक प्रागैतिहासिक काळ आणि 2 ऐतिहासिक काळ. एक प्रागैतिहासिक काळ. ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राक म्हणजे पूर्वीचा. 2 ऐतिहासिक काळ. ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. 2.4 कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती. आज कोणता वार आहे किंवा कोणती तिथी आहे किंवा कोणती तारीख आहे हे आपण ठरवतो तेव्हा आपण कालगणना करतो. कालगणनेच्या अनेक पद्धती असतात हे आपण पाहिले. या पद्धतीमध्ये काळाची गणना पुढील किंवा मागील क्रमाने करता येते. उदाहरणार्थ हा महिना जून आहे असे म्हटले तर मागील महिना मे होता आणि पुढील महिना जुलै असेल असे सांगता येते. आज 10 तारीख असेल तर काल 9 तारीख होती आणि उद्या 11 तारीख असेल हे सांगता येते. म्हणजे कालगणनेच्या पद्धतीमध्ये आपण काळाची लांबी मोजतो. इसवी सनाचा प्रारंभ होण्यापूर्वीच्या काळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळाचा उल्लेख इसवी सनापूर्वी अमुक इतकी वर्ष केला जातो. त्यापैकी काही घटनांची माहिती आपल्याला जमिनीखाली गाडल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे मिळवावी लागते. तो पुरावा बहुधा वस्तू आणि वास्तू यांच्या अवशेषांच्या स्वरूपात असतो. त्या अवशेषांच्या आधाराने हजारो वर्षापूर्वीच्या घटनांची कालनिश्चिती करणे वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे शक्य होते. जमिनीखाली मातीचे एकावर एक असे अनेक थर साचलेले असतात. मातीच्या थरांचा आणि त्या थरात मिळालेल्या अवशेषांचा कालखंड अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत असा निश्चित स्वरूपात सांगता येत नाही. आजपासून अमुक इतक्या वर्षापूर्वी अशा पद्धतीने त्या काळाची मोजणी करणे मात्र
शक्य असते. म्हणून अशा पद्धतींना कालमापनाच्या पद्धती असे म्हटले जाते. अशा प्रकारे कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण, काष्ठवलयांचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो. कालमापनाच्या आधाराने अवशेष आणि ज्या थरात ते सापडले ते मातीचे थर किती वर्षापूर्वीचे आहेत हे समजले की त्यांचा काळ ढोबळमानाने निश्चित करता येतो. उदाहरणार्थ, एखादे मातीचे भांडे 5000 वर्षापूर्वीचे आहे असा निष्कर्ष कालमापन पद्धतीच्या आधारे निघाला तर असे म्हणता येते की त्या भांड्याचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्षे इतका आहे. त्याच्या आधारे ज्या संस्कृतीशी ते भांडे निगडीत आहे त्या संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्षे इतका आहे असे सांगता येते. यानंतर आपण इतिहास आणि कालसंकल्पना या पाठाचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली असते. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते. इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हटले जाते. इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व असे म्हटले जाते. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो? उत्तर, कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण आणि काष्ठवलयांचे विश्लेषण या 2 वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो. इसवी सणाच्या पहिल्या 100 वर्षांचा काळ कसा लिहिला जातो? उत्तर, इसवी सणाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय? उत्तर, 1. काळाची विभागणी आपण वार, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष अशी क्रमवार करतो. 2. 100 वर्षाचा काळ म्हणजे शतक, तर 1000 वर्षे संपली की 1 सहस्त्रक पूर्ण होते. 3. काळाच्या अशा विभागणीला एकरेखिक विभागणी असे म्हणतात. एकरेखिक विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षाची क्रमवार मांडणी केली जाते. कालगणना करण्याची एकके कोणती? उत्तर, कालगणना करण्याची एकके पुढील प्रमाणे आहेत. 1. सेकंद, 2. मिनिट, 3. तास, 4. दिवस, 5. आठवडा, 6. पंधरवडा, 7. महिना, 8. वर्ष, 9.
शतक आणि 10 सहस्त्रक ही कालगणना करण्याची एकके आहेत. प्रश्न 4. पुढील तक्ता पूर्ण करा. इतिहासाची कालविभागणी. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नसणारा काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ आणि इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नसणारा काळ म्हणजे तो काळ ऐतिहासिक काळ. हा स्वाध्याय आपण आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे.